माझं नाव श्रीमती चंद्रकला आनंदराव देशमुख, सासरचं नाव सौ चंद्रकला जीवनराव वैद्य। सासर माहेर दोन्ही मी समान मानते आणि माझा जीवन प्रवास सासरी आणि माहेरी खूप आनंदी गेलेला आहे। आणि शिक्षणासाठी मला कुणीही सासूबाईंनी मिस्टरांनी कधीच अडवलेलं नाही, म्हणून मी MSc फर्स्ट क्लास BEd पूर्ण करून जॉब अगदी उत्तम पद्धतीने मुलींच्या शिक्षणासाठी सबलीकरणासाठी वेळ घालवला आणि आत्ताही मी समाजसेवेसाठी माझा पूर्ण वेळ देत असते। बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई नगरीतील शिक्षण विभागामध्ये चंद्रकला आनंदराव देशमुख यांची एक वेगळी ओळख आहे। आदर्श शिक्षक वडील आणि स्वातंत्र्य सैनिकाची मुलगी असलेल्या अशा आईच्या पोटी त्या जन्मलेल्या आहेत। चंद्रकलाताई शिक्षण क्षेत्रामध्ये जशा प्रसिद्ध आहेत तशाच त्या सामाजिक क्षेत्रामध्येही सुप्रसिद्ध आहेत। घाटनांदूर येथे त्यांनी काही काळ आदर्श शिक्षिका आणि त्यानंतर उत्कृष्ट मुख्याध्यापिका म्हणून कार्य केलेलं आहे। सध्या त्या सेवानिवृत्त आहेत, तरीही शांत झालेल्या नाहीत। त्यांचे सामाजिक कार्य सध्या देखील चालूच आहे। त्यांना आजवर 25 पेक्षाही जास्त पुरस्कार मिळालेले आहेत। हुंडाविरोधी भूमिका त्यांनी पहिल्यापासूनच घेतलेली आहे, त्याबद्दल समाजामध्ये त्यांच्याबाबत मोठा आदर सन्मान आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या चंद्रकलाताई देशमुख यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनी। शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक मान्यवर, अनेक टीचर्स चांगलं काम करतात। अगदी आपले विद्यार्थी घडले पाहिजेत ही त्यांची भूमिका असते। अगदी पहिल्यापासूनच अगदी शैक्षणिक काम असेल, म्हणजे अध्यापनाचं काम असेल किंवा आणखी इतर संघटनेचं काम असेल, अगदी मनातून ज्या महिलेने केलं ती कर्तबगार महिला आज आपल्या भेटीला आहे। अर्थातच मी बोलतोय सेवानिवृत्त असलेल्या सन्माननीय देशमुख मॅडम यांच्याबद्दल। ताई आता सेवानिवृत्त आहेत, भरपूर वेळ आहे, परंतु जी माणसं कामं करणारी असतात ती माणसं कधीच शांत बसत आहेत, नाही का? आज आपण गप्पा मारूया, अगदी तुमचा जो जीवन प्रवास आहे त्यावर आपण चर्चा करूया। एक विचारावंसं वाटतं की तुमचं जे बालपण आहे, तुमची जडणघडण जे आहे, अगदी तुमचं जे कुटुंब आहे, नाही का, काय सांगाल नेमकं की बालपण नेमकं कसं होतं, काय नेमक्या आठवणी आहेत, एकूणच तुमच्या आईवडिलांनी जे संस्कार केले त्यांच्याबद्दल काय सांगाल? माझं बालपण खूप छान मजेत गेलेलं आहे, कारण माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांना खूप होतं। त्यांना मुलगी शिकू नये असं कधीच वाटलं नाही। मुलीनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, समाजात स्वतःची प्रतिमा निर्माण केली पाहिजे, शिक्षणानं संस्कारित पिढी घडू शकते। एक महिला जर घरात शिकलेली असेल तर पूर्ण कुटुंब ती सांभाळू शकते किंवा मार्गदर्शन करू शकते। माझे वडील फार प्रगल्भ विचाराचे होते। देशमुख घराणा असून सुद्धा माझ्या पूर्ण घराण्यातील ज्या माझ्या बहिणी वगैरे होत्या त्यांच्यामध्ये मीच शिकले। ते काळ निघून जातो, आपण मोठे होतो आणि आपण सुद्धा एका अशा टप्प्यावर होतो की आता कुठे थांबायचं असतं, परंतु ज्यांनी आपल्याला घडवलेलं असतं त्यांना आपण कधी विसरत नाही। अर्थातच आपल्या आईवडिलांना, नाही का? ज्या वेळेला बाबा आठवतात, म्हणजे त्यांचं राहणीमान, त्यांची विचारसरणी, त्यांनी तुम्हाला जे घडवलं आहे, काय सांगाल नेमकं की वडिलांच्या अवतीभोवतीचं तुमचं आयुष्य कसं होतं नेमकं? वडिलांच्या अवतीभोवतीचं आयुष्य माझं खूप छान होतं। माझ्या वडिलांनी शिक्षणाबरोबरच समाजसेवेचे धडे दिलेले होते आणि माणसात देव जाणावा ही त्यांची वृत्ती होती। दगडात देव कधीच मानत नव्हते, म्हणजेच अंधश्रद्धा कधीच बाळगल्या नाही। वडिलांचं नाव काय तुमचं? माझ्या वडिलांचं नाव आनंदराव। मला असं वाटतं की आनंदराव देशमुखांनी आपल्या लेकरांना नेहमी आनंद दिला आणि खरं सांगितलं, नाही का? तुम्ही उल्लेख केला की त्यांनी कधीच दगडामध्ये देव पाहिला नाही तर माणसात देव पाहिला आणि अंधश्रद्धा याच्यावर विश्वास न ठेवणारे ते। मला असं वाटतं की त्या काळामध्ये ते जे विचार होते ते खरंच अगदी प्रगल्भ होते, नाही का? तर तुमच्या आईबद्दल काय सांगाल नेमकं?
म्हणजे आई कशा होत्या, आईचा स्वभाव कसा होता आणि एकूणच आईबद्दल बोलताना काय काय सांगावं असं वाटलं आज? आई माझी एका स्वातंत्र्य सैनिकाची मुलगी होती. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील खूप शिस्तबद्ध आणि वेळेला महत्त्व देणारे स्वातंत्र्य सेनानी असणाऱ्या पित्याची ती मुलगी होती आणि ती शिस्त माझ्या आईमध्ये होती. आईने आम्हाला खूप छान शिस्त लावली. ती 4थी पास होती पण तिला शिक्षणाचं महत्त्व खूप छान होतं, म्हणून आम्ही 4ही भावंड वेल क्वालिफाईड झालो. माझा एक भाऊ डॉक्टर आहे, परभणी ICU म्हणून परभणीमध्ये त्याचं उत्तम 7 मजली हॉस्पिटल काम सध्या चालू आहे. तो पण गोरगरिबांची सेवा करतो, म्हणजे वडिलांचे विचार पुढे चालू ठेवत आहे. म्हणजे पैशाकडं न पाहता, पैसा जीवनात श्रेष्ठ न मानता जे गोरगरीब आहेत त्यांची मोफत सेवा करतो. तुम्ही मगाचा उल्लेख केला की तुमच्या भावंडात म्हणजे तुमच्या ज्या काही बहिणी होत्या त्या तुम्ही चांगलं शिकलात नाही का? हो, आणि नक्कीच. उत्तम एक आदर्श शिक्षिका बनलात. एक लहानपणी आई वडिलांना असं वाटायचं का की आपली मुलगी आता शिक्षिका होईल भविष्यामध्ये किंवा डॉक्टर होईल, असं काही होतं का? अगदी जनरल शिक्षण सुरू होतं आपलं असं? आता थोडंसं मी शिक्षण घेत असताना खूप संघर्ष केला, कारण जवळपास 50 वर्षापूर्वी मुलींच्या शिक्षणाला त्यातल्या त्या देशमुख घराण्यात मुलींना शिकवण्यास विरोध असायचा. लवकर लग्न व्हायचे. माझ्या बहिणींचे सगळ्यांचे लवकर लग्न झाले, पण मी लग्नाला विरोध केला आणि जो कोणी मला स्वीकारेल त्यांनी मला पुढे शिकवावं लागेल ही अट घातलेली होती. आणि हुंडा घेणाऱ्याशी लग्न अजिबात करायचं. मी तुमच्या विचारांना सॅल्यूट करतो. मला असं वाटतं की प्रत्येक बापाला अशी लेख पाहिजे की जी अगदी ठामपणे सांगणारी नाही का की मला शिकायचं आहे आणि ज्याला माझं शिक्षण मान्य आहे त्या मुलाशी लग्न करेल, जो हुंडा घेणार नाही त्याच्याशी लग्न करेल. असं मला वाटतं की भारतातील प्रत्येक मुलीला हे वाटलं पाहिजे नाही का, तरच अगदी या वाईट प्रथा बंद होतील. अगदी त्या काळामध्ये तुम्ही हे विचार व्यक्त केले नाही का आणि शिकत राहिलात. खरं तर तुम्ही सांगितलं की शिक्षण घेताना संघर्ष पण केला. काय संघर्ष केला ते सांगा. तर शिक्षणात संघर्ष माझा फार झाला की आई शाळेत जाऊ द्यायची, नंतर मी माझ्या मैत्रिणीला घरी बोलवायचं आणि त्यांच्यासोबत मागच्या दाराने शाळेमध्ये जायचं. बरेच दार असायचे. आईचा याला विरोध होता खरं तर. हा, आणि वडिलांचे बरं ते विचारावंच वाटतं की आईचा काय विरोध होता नेमका, काय काय कारण होतं नेमकं असं? कारण आईला वाटायचं मुलगी शिकले की घर वाया जाईल असं होतं. म्हणजे ती आपलेच विचार हिकेकोरपणे घरामध्ये मांडले आणि मुलींचं शिक्षण चुलीपुरतं असं वाटायचं आईला. पण नंतर माझं लग्न म्हणजे अपुऱ्या शिक्षणामध्येच केलं. त्या काळामध्ये तशी पद्धत होती की मुलगी म्हणलं की चूल आणि चूल आणि मूल शिकूच नाही खरं तर. शिकवू नये. त्यामध्ये मी अगदी खूप कॉलेजमध्ये योगेश्वरी सारख्या कॉलेजमध्ये नामांकित शिकले. तिथंही मला सगळेजण आणखी प्राध्यापक ओळखतात. तुम्ही सांगितलं की अपुरं शिक्षण राहिलं खरं म्हणजे लग्न लवकर झालं. त्याच्यानंतर काय नेमकं म्हणजे मिस्टरांनी परवानगी दिली मला? नाही, मला जेव्हा ते पाहायला आले तेव्हाच अट घातली. अच्छा. परवानगी नंतर घेतलीच नाही, मीच त्यांची परवानगी घेतली. मला पुढे मग माझ्या सासूबाई माझे मिस्टर म्हणाले आणि नंतर मी लग्नाला तयार झाले. म्हणजे आपल्या सौंदर्यापेक्षा शिक्षणाचं सौंदर्य जर मुलीला असेल तर ती कधीच मागे पडणार नाही. आणि योगायोग असं झालं, मी खूप अभ्यास केला. मेडिकलला जाण्यासाठी मला फक्त 1 गुण कमी पडला. त्यामुळे मला कदाचित मग आज आम्हाला आदर्श शिक्षिका बनण्यापेक्षा डॉक्टर असं नाही का, असं जे जे होतं ते चांगल्यासाठीच मेडिकलला नाही नंबर लागला, परंतु नंतरचा प्रवास झाला नाही का. मग B.Ed केला B.Ed केला आपण नंतरच्या पण नंतर मेडिकलला नाही लागले, ठीक आहे. मग माझा असा विचार आला की समाजामध्ये अनेक अशा मुली आहेत की शिक्षणापासून वंचित. मग परत हुंडा न घेणाऱ्याशी लग्न तर केलंच मी असा विचार केला की ज्या शाळेमध्ये डोनेशन घेणार नाही, माझी गुणवत्ता पाहून, माझं टीचिंग पाहून माझं सिलेक्शन जिथं होईल तिथंच मी नोकरी करेल. मग मी घाटनांदूरसारख्या सोमेश्वर कन्या प्रशालेमध्ये इंटरव्ह्यूला गेले आणि तिथं अनंतराव देशमुख सेक्रेटरी होते. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यामध्ये मी सिलेक्ट झाले. आणि मला असं वाटलं की ग्रामीण भागामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टीचा पण केला ते तडीच नेलं नाही का. हो, अगदी तुम्हाला शाळा पण चांगली भेटली, ज्या ठिकाणी
कुठल्या प्रकारचं डोनेशन लागलं नाही, फक्त तुमच्या गुणवत्तेवर तुम्हाला तिथं सिलेक्ट केलं. तर एक विचारावंसं वाटतं की एक शिक्षिका म्हणून नाही का, आपण फक्त जाणे आणि येणे एवढं तुम्ही नाही केलं, तर तिथं जाणे आणिच उत्तम शिकवणे नाही का, हे नेहमीच तुम्ही पाळलं खरं तर. तर एक विचारावंसं वाटतं एक टीचर म्हणून, एक शिक्षिका म्हणून नेमका प्रवास काय होता? म्हणजे मी जेव्हा तिथं शिक्षक म्हणून रुजू झाले तेव्हा संख्या खूप कमी होती, 150 मुलींची. आता तिथं 1000पर्यंत संख्या आहे जवळपास. 20 खेडे येतात त्या शाळेमध्ये. मग माझ्यावर जो प्रसंग आलेला होता, शिक्षणाला विरोध होणे, मुलींच्या शिक्षणाला, मग घरोघर जायची मी 20 खेड्यामध्ये. चालत जावं लागायचं. भूक लागली, तहान लागली तर कुणाच्याही विहिरीवर जाऊन पाणी प्यायचं. म्हणजे आपल्यासारखी वेळ मुलींना येऊ नये, शिक्षणापासून त्या वंचित राहू नये. आपण एक आता समजा कणखर भूमिका घेऊन विरोध करून शिकलो, पण प्रत्येक मुलगी हे विरोध करू शकत नाही. त्या काळात करत होती, आता करतात. आणि माझ्या मुली क्लास 1, क्लास 2 पुण्यामध्ये हॉस्पिटल आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि सतत मुलींच्या प्रश्नावर, मुलींच्या अत्याचारावर, काही मुलींना सोडून दिलं असेल तर त्यांची सेटलमेंट कशी करायची. मी त्या खुर्चीत नुसतं बसले नाही मुख्याध्यापक झाल्यावर. माझ्याकडे मुली त्यांचे प्रश्न घेऊन यायच्या. ते प्रश्न सोडवण्यासाठी मानव लोक अंबेजोगाईचं त्यांचं सहकार्य घ्यायचं. तेही मला खूप मानतात. म्हणजे सुरुवातीला सहशिक्षिका, सहशिक्षिका, मुख्याध्यापिका, नंतर 14 वर्ष मुख्याध्यापिका पदावर होती. एक विचारावंसं वाटतं की ठीक आहे की मुलींसाठी त्यांचे अगदी हक्क यासाठी लढलात तुम्ही, परंतु एक शिक्षिका म्हणून म्हणजे जे विषय तुम्ही शिकवले नाही का, कारण काय असतं की आपला अध्यापन हा आपला आरसा असतो आणि त्याच्यामध्ये तुमची ओळख तयार होते. तर टीचिंग मधल्या मॅडम कशा होत्या नेमकं ते आम्हाला सांगा. म्हणजे टीचिंग कुठल्या विषयाचं करायचं, कसं करायचं नेमकं, आणि त्याच्या माध्यमातून जे लेखक घडले ते ऐकायचं. आता माझ्या कन्या शाळेमध्ये बऱ्याच महिला शिक्षिका होत्या आणि मी स्वतः याच्यामध्ये तरी मी स्वतः शिकवायची. आणि मुख्याध्यापक झालं म्हणजे टीचिंग नको असं नाहीये. माझं तर मत आहे की मुख्याध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रश्नाच्या जवळ जावं, त्यांची मुलाखत घ्यावी, त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करावेत आणि स्वतः अध्यापन करावं. स्वतः जर मुख्याध्यापकांनी अध्यापन केलं, रेग्युलर राहिलं, रेग्युलर वेळेवर शाळेत गेलं, वेळेचं बंधन जर पाळलं तर स्टाफ आपोआपच काम करत राहतो. माझा महिला स्टाफ एवढा छान आणि म्हणजे आज्ञाधारकपणे प्रत्येक गोष्ट, मी कधीही त्यांच्यावर असं ट्रेस देऊन किंवा टेन्शन देऊन काम घेतलं नाही. हसत खेळत आनंदी राहील. शाळेमध्ये एक सहशिक्षिका ते मुख्याध्यापक हा तुमचा प्रवास राहिला आणि नेहमीच शाळेसाठी आपण योगदान दिलेलं आहे, पण त्याचबरोबर अगदी महिला सक्षमीकरण जे आहे यासाठी सुद्धा आपली भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. आणि ते आता तुम्ही सांगितलं सुद्धा, संघटनेमध्ये सुद्धा काम करायला योग आले आपल्याला. तर संघटनेमध्ये कशा वळल्या ते सांगा. संघटनेमध्ये जेव्हा मी काम केलं तेव्हा महिला कमी होत्या, मग हळूहळू महिला जोडल्या गेल्या संघटनेत. आम्ही बीडमध्ये मोर्चे करणार, आंदोलनं, धरणे आंदोलनं, अशा वेळी अनेक मुख्याध्यापकांची ओळख झाली, शिक्षकांची ओळख झाली. ओरडून आमचे पूर्ण घसे असे बसायचे शिक्षकांच्या प्रश्नावर. शिक्षकांचे प्रश्न आम्ही इझी सोडवायचे. त्यांना उपोषणाला बसवणं, त्यांना जॉबवर घ्यायला लावणं. आत्ता काय झालेले, काळ बदलला आणि शिक्षण क्षेत्र सुद्धा थोडंसं बदललं गेलं. कारण संस्था डोनेशन शिवाय शिक्षकांना घेत नाही आणि शिक्षकांना अशी वृत्ती झाली की आपण डोनेशन दिलंय ना, फुकट नाही लागलो नोकरीला. म्हणजे जसं आता फुकट ज्ञान दिलं आपण शाळेमध्ये, किती शिकवलं, तसं बाहेर ट्युशनमध्ये विद्यार्थ्यांना खूप छान शिकवलं वाटतं. मी शाळेमध्ये मुलींना कधीही म्हणणार, शाळेत तुम्ही रेग्युलर राहा, उच्च गुणवत्ताधारक तुम्ही सहज होऊ शकता. आणि मुलींना ट्युशनमध्ये कधीच मी जाऊ दिलं नाही. शिक्षकांना ज्यादा तास घ्यायला लावायची, मी थांबायची. शाळेचा परिसर स्वच्छ सुंदर, वृक्ष संवर्धन मुलींना करायला लावायचं. फुलझाडे झाडं पाहून मुली शाळेचं ग्राउंड सोडत नव्हते. आणि माझे कर्मचारी सुद्धा नाही. मी आता सेवानिवृत्त जरी झाले असले तरी माझे कर्मचारी एवढे खुश ठेवले मी की त्यांना माझा ट्रेस देऊन कधीच काम करून घेण्याची वृत्ती नव्हती. त्यामुळे आणखीन ते म्हणतात, मॅडम तुम्ही आम्हाला असं ग्राउंडवर फिरलेले सारखे दिसतात. ही शाळेमध्ये अगदी जीव होत लागतो आणि निश्चितपणे एक चांगलं काम तुम्हाला करता आलं.
एक विचारावंसं वाटतं, आता तुम्ही सेवानिवृत्त आहे, तर आत्ता काय करता तुम्ही? आता मी सेवानिवृत्त होण्या अगोदर मी असं ठरवलं होतं की आपल्या मुलांची जबाबदारी आपण संपवायची. म्हणजे शिक्षण झालं, मग त्यांचे लग्न करायचे. लग्न मी स्वतः म्हणजे स्थळ पाहिले, मुली सिलेक्ट केल्या, एकही रुपया हुंडा नाही घेतला. आणि ज्याला मुलीच आहेत अशांच्या मुली मी केल्या. मला 2 मुलं आहेत. माझ्या घरामध्ये मुलींची कमतरता आहे. सून म्हणून तिला मी कधीच वागणूक देणार नाही. दोन्ही सुना त्या मुली समान वागवते आणि मुली असणाऱ्यांच्याच केल्या. जेव्हा त्यांचे वडील मला म्हणले की विनबाई, मी तुम्हाला हात जोडतो, पाया पडतो, माझी मुलगी करा, पण मी म्हणलं माझ्याकडे जे नाही ते तुम्ही मला द्यायला, मीच तुमच्या पाया पडते. हे जर विचारसरणी प्रत्येकाने बाळगली तर मुलींवर अत्याचार होणार नाही, हुंडाबळी होणार नाहीत आणि महिला सक्षमीकरणाची सुद्धा गरज पडणार नाही. प्रत्येक सासूने म्हणा, सासूने आपण आईची भूमिका मुलीची निवडली पाहिजे. आता मी जेव्हा रिटायर झाले असं ठरवलं की सध्या जॉब फार अवघड आहे. हा मुलगा नॉन ग्रँटवर सर्व्हिस करतो, 10 वर्ष झालं. एक मुलगा इंजिनियर आहे, दोन्ही सुना पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, पण जॉब नाही. मग ह्या सुनबाईला मी BEd केलं, छोट्या सुनबाईला, जॉब नाही. परत पार्लर शिकवलं, ड्रायव्हिंग शिकवली आणि माझ्या पेन्शनच्या पूर्ण पैशावर 50 लाखाचं दुकान टाकून दिलं खरेदी करून आणि 1 एकर शेत घेतलं. आणि तुमच्या माहितीस्तव मी सांगेल की कुठलीही महिला आपला पैसा नवऱ्याच्या नावावर करत नाही, नवरा महिलेच्या नावावर करतो. पण मी अशी एक स्त्री आहे की माझा पूर्ण पैसा माझ्या पेन्शनचा आमच्या सरांच्या नावे दुकान केलं, शेत केलं. मी अशी रिलॅक्स रिकामी आहे. जे पेन्शन मला आहे त्या पेन्शनवर रोटरीमध्ये काम करते. गरजू मुलींना ते फीस भरण्यासाठी म्हणा, गरजवंतांना ते दान देण्याचा प्रयत्न करते. दिवाळी असेल अन्नदान करणे, कपडे दान करणे, देणे, म्हणजे जे अगदी उघडे आहेत त्यांना कपडे द्यावे, ही माझी भूमिका आहे. ज्याला अन्नाची गरज आहे त्यांना अन्न द्यावं, ज्याला निवारा नाही त्यासाठी निवाऱ्यासाठी आपण काहीतरी मदत करावी. म्हणजे आपण जेव्हा कमवतो, नोकरी करतो, आपल्याजवळ जेव्हा लाखो रुपये येतात तेव्हा मला असं वाटतं की आपल्या कमाईतला काही पैसा 10% तरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा तेच विचार होते की आपल्या पैशातला काहीतरी रक्कम, पैसा हा समाजासाठी, दीनदुबळ्या लोकांसाठी आपण वापरला पाहिजे. म्हणजे देशातली गरिबी नष्ट होईल. आपण श्रीमंत होण्यासाठी डॉक्टर होऊ नये किंवा श्रीमंत होण्यासाठी शिक्षिका होऊ नये, मुख्याध्यापक होऊ नये किंवा काम करू नये. सामान्यात जाऊन जेव्हा तुम्ही सामान्य म्हणून जगता तेव्हा तुम्हाला आपोआप किंमत येते. आपण कधीच आपण फार मोठे आहोत असं समजू नये. आपण मनाने मोठे असले पाहिजे. आणि आपल्याला कोरोनाने शिकवलंय जगायला काय लागतंय. सगळ्यांना मदत करा, जगा आणि जगू द्या. मानवतावादी दृष्टिकोन तुमच्याजवळ ठेवा. सामाजिक बांधिलकी जोपासा. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. खूप काही कमवलं, मुलं म्हणत नाहीत कमवलं म्हणून, आमच्यासाठी काय केलं हे. आणि जे काय माझं सोनं असेल, काय असेल ते सगळं सुनांना मी घातलेलं आहे. आणि मी असं केलेलं आहे की आता सध्या मी मोकळी, रिलॅक्स, टोटल माझा वेळ समाजसेवेसाठी घालते आणि मला आवड आहे त्याची. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ देशमुख मॅडम, त्यांचा स्वभाव असा आहे की लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. आणि जसं आपलं जगणं आहे तसं इतरांचे जगणं आहे आणि त्या जगण्याकडे सुद्धा पहा, मदत करा, लोकांची समस्या जाणा आणि जमलंच तर आपल्या परीने त्या समस्या सोडवण्याचं काम करा. खरं जगणं हेच असतं. मला असं वाटतं ताई, तुम्ही खरंच जगतायत. बरीचशी माणसं जगतायत पण जगून सुद्धा मेलेली असतात. तुम्ही खरंच जगतायत आणि मला असं वाटतं की जगणं हे असं असावं, दिलखुलास, मोकळेपणाचं. मला असं वाटतं की बऱ्याचशा वेळेला काय होतं की महिला म्हणून आपण जगतो पण आपण कधीच मोकळा श्वास घेत नाही. ताईंकडनं एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की जगा आणि मोकळा श्वास घ्या. ताई, मी एवढंच म्हणेल की तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमचं जे आता हे सेकंड इनिंग आहे, जे सेवानिवृत्तीचे जे आयुष्य आहे ते अगदी सुखाचं, समाधानात जावं यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच ही मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र. धन्यवाद.